पुणे मेट्रोच्या कामात 12,000 कोटींचा घोटाळा झाल्याचं राऊत म्हणतात। राऊतांकडून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवर हे गंभीर आरोप करण्यात आले। पुण्यातील प्रशासन 3 टोळी प्रमुखांनी वाटून घेतले असं राऊतांनी म्हटले। पुण्यातील पोलीस आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्याचंही राऊत म्हणाले। या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 12,000 कोटी रुपये खाल्ले। 12,000 कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि 2 शिंदे गटाचे लोकांचे। बघा, पुण्यातलं जे प्रशासन आहे ते 3 टोळी प्रमुखांनी वाटून घेतले। गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे, त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला। त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे, त्या टोळीनं त्यांचा पालिका आयुक्त नेमला। आणि तिसरी टोळी अजितदादा पवारची, त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय आयुक्त नेमला। अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखांनी त्यांचे 3 इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे। या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत। खरं तर मलिदा खाण्याची परंपरा ही संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे। मी मलिदा खाण्याचे एक उदाहरण तुम्हाला देतो। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटी रुपये वसूल केले जायचे। याचा हिशोब लावला तर जवळपास 9.5 लाख कोटी रुपयाचा मलिदा संजय राऊत तुम्ही खाल्ला। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना बिल्डरांना जवळपास 12,000 कोटीची करमाफी तुम्ही केली होती। अशा पद्धतीचा बिल्डरांकडनं मलिदा खाण्याचं काम, आपल्या जवळच्या बिल्डर मित्रांना फायदा करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं आणि ते संजय राऊत यांनी केलं होतं। ठाकरेंच्या भाषणाची फडणवीसांनी खिल्ली उडवली। उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी माझे 1,000 रुपये वाचवले असं फडणवीस म्हणाले। तर फडणवीस फार कंजूस माणूस आहे, 1,000 रुपयांची पैज लावतात असं राऊतांनी म्हटलंय। तर देवाभाऊ कंजूस नाही, दिलदार माणूस आहे असं नवनाथ बन म्हणतात। कंजूसपणा काय असतो हे उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्यात पाहिलं असं बन यांनी म्हटलंय। पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1,000 रुपये वाचवले। कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा। अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाहीत। त्यामुळे ते अधवा तधवा बोलतात। खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती। यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वगत होतं। पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, BMCला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1,000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार। फार कंजूस माणूस आहे, हा फार कंजूस माणूस आहे। त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता। पुण्यात फार दिलदार माणसं होती पेशवे, नाना फडणवीस। 1,000ची पैज लावतो उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवला। शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी, बरं काय देवेंद्रजी कानात बोळे घालून बसले होते का ऐकायला हे भाषण? याचा त्यांचे भाषण ऐकलंय पण कानात बोळे घातले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले। देवाभाऊ कंजूस नाहीत, तर देवाभाऊ दिलदार आहेत। देवाभाऊंनी 2017ला कर्जमाफी केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला। उद्धवजी ठाकरे कंजूसपणा काय असतो तुमच्या दुष्काळ दौऱ्यामध्ये आम्ही बघितलं। उद्धवजी ठाकरे तुमच्या तोंडावर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या कर्जमाफीची दमडी देखील मिळाली नाही, त्याला कंजूसपणा म्हणतात। तर 2017 साली जी कर्जमाफी देवेंद्रजींनी केली त्याला दिलदारपणा म्हणतात। त्यामुळे कंजूस तुम्ही आहात।